श्री स्वामी समर्थ मित्रांनो, अक्षय तृतीयेला खरेदी करा या 11 वस्तूंपैकी कोणतीही एक वस्तू ज्या सोन्यापेक्षाही मौल्यवान आहेत. अक्षय तृतीयेला माठ खरेदी करून घरी आणले तर अत्यंत शुभ मानले जाते. अक्षय तृतीयेपासून माठातले थंड पाणी पिणे अत्यंत लाभदायक सुद्धा असते. अक्षय तृतीयेला भांडी खरेदी करावेत. पितळ, तांबे या धातूपासून बनवलेली भांडी खरेदी करावेत. अशी भांडी खरेदी केली तर ती रिकामी न ठेवता त्यामध्ये धान्य भरले जाते किंवा धान्य आणावे. यामुळे घरामध्ये धनधान्याची कधीही कमी पडत नाही. अक्षय तृतीयेला माता लक्ष्मीची मूर्ती खरेदी केली तर अत्यंत शुभ मानलं जातं. तसेच माता लक्ष्मीची मूर्ती, पितळेची मूर्ती घेतली तर ते अत्यंत शुभ असते. म्हणून माता लक्ष्मीची मूर्ती तुम्ही अवश्य खरेदी करू शकता. अक्षय तृतीयेला श्रीमंत लोक कवडी लक्ष्मीपूजन करून कवडी लक्ष्मीला अर्पण करतात. कवडीची उत्पत्ती माता लक्ष्मीप्रमाणे समुद्र मंथनातून झाले होते. त्यामुळे कवडी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. कवडी लक्ष्मीला स्वतःकडे आकर्षित करते अशी मान्यता आहे. देवी लक्ष्मीला अर्पण केलेली कवडी दुसऱ्या दिवशी लाल कपड्यामध्ये गुंडाळून आपल्या तिजोरीमध्ये ठेवावी. तिजोरी नेहमी पैशाने भरलेली राहते. खूप पूर्वीपासून लोक सोने, चांदी अशा मौल्यवान रत्नांची खरेदी अक्षय तृतीयेला करत असतात. अक्षय तृतीया दिवशी सोने, चांदी, मौल्यवान रत्ने आवश्यक आणावीत. मौल्यवान वस्तू या दिवशी खरेदी केल्याने त्या अक्षय टिकतात. म्हणजेच या दिवशी खरेदी केलेले सोने, चांदी कधीही मोडण्याची वेळ त्या माणसावर येत नाही. अक्षय तृतीयेला भगवान विष्णूंना जव अर्पण करून दुसऱ्या दिवशी ते जव लाल कपड्यामध्ये बांधून आपल्या तिजोरीमध्ये ठेवावेत. यामुळे तिजोरी नेहमी पैशाने भरलेली राहते. जर तुम्ही अनेक वेळा विचार केला असेल की श्रीयंत्र खरेदी करण्याचा, तर अक्षय तृतीये दिवशी ते अवश्य खरेदी करा. कारण श्रीयंत्र अक्षय तृतीया दिवशी खरेदी करणं अत्यंत शुभ आहे आणि त्याची विधिवत स्थापना अवश्य करा. श्रीयंत्राची स्थापना केल्यानंतर तुम्ही त्याचबरोबर दक्षिणवर्ती शंखसुद्धा अक्षय तृतीये दिवशी खरेदी करू शकता. कारण दक्षिणवर्ती शंखसुद्धा लक्ष्मीला खूप प्रिय आहे. यामुळे घरामध्ये सुख समृद्धी येते. अक्षय तृतीयेच्या दिवशी लक्ष्मीची चांदीची पावले खरेदी करून घराच्या उंबरठ्यावर लावू शकता. ती प्रसन्न मुद्रेने आपल्या घरामध्ये प्रवेश करते. परंतु लक्षात ठेवा, ही पावले घरामध्ये आतमध्ये येणारे असावेत आणि त्या पावलांवर आपला पाऊल पडता कामा नये. योगायोगाने तुम्हाला अक्षय तृतीयेच्या दिवशी एकाक्षी नारळ म्हणजे एक डोळा असणारा नारळ मिळाला तर तो मोठा शुभ संकेत असतो. असा नारळ आपल्या देवघरात स्थापन केल्यास लक्ष्मीची अखंड कृपा आपल्यावर राहते. शेवटचा आणि महत्त्वाचं म्हणजे अक्षय तृतीये दिवशी उसने पैसे किंवा कर्ज अजिबात घेऊ नका. कारण नंतर त्या व्यक्तीवर सतत कर्ज घेण्याची वेळ येते. कारण हे कर्ज देखील अक्षय होत जाते. हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आम्हाला प्रोत्साहन देऊन चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. तसेच बेल आयकॉन देखील प्रेस करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.